ते आपण प्रत्येकाचं असं म्हणतो की आपण आपल्या आपल्या चष्म्यातनं तो इतिहास हा पाहतो. आणि मग त्या शिवाजी महाराजांनी त्याला हिंदवी स्वराज्य जे नाव दिलं होतं, त्या हिंदवी स्वराज्याचा अर्थ हा मुस्लिमांच्या विरोधात असावा असाही सोयीचा अर्थ काढता येतो. हिंदवी स्वराज्य म्हणजे समस्त हिंदूंच्या कल्याणाचं असाही त्याच्यातला अर्थ काढता येतो. मराठी म्हणतील शिवाजी महाराज हे आमचे होते, त्याच्यानंतर हिंदू म्हणतील शिवाजी महाराज हे हिंदूंचे होते, किंवा कोणाला त्याच्यातनं एक्स्ट्रीम अर्थ काढायचा असला ते म्हणतील ते आमचे होते ह्या म्हणण्यापेक्षा ते त्यांच्या विरोधात होते, असाही त्यातला अर्थ आपल्याला काढता येतो. परंतु जर आपण त्या काळातली मध्ययुगामधली जर शिवाजी महाराजांनी दिलेले आज्ञापत्र आणि एकूणच त्यांनी त्यांचे पत्र वगैरे या सगळ्यांचा जर अभ्यास केला तर सुरतेच्या लुटीचं एक्झाम्पल घेऊ आपण. तर सुरतेची लूट असेल किंवा एकूणच ज्या ठिकाणी महाराज जात होते तर त्यांच्या स्ट्रिक्ट अशा सूचना होत्या की समजा आता मुघलांच्या प्रदेशामध्ये गेला असेल तर कुठल्या मशिदीला हात लावायचा नाही, कुठल्या कुराणाची विटंबना झाली नाही पाहिजे, कुराण कुठे मिळालं असेल तर. आणि तिसरं एक महत्वाचं होतं की दरवेश, जसं आपल्याकडे संत असतात तसं मुस्लिम समाजामधले सुफी ज्याला आपण दरवेश म्हणतो, साधू, तर त्यांना देखील कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा पद्धतीच्या स्ट्रिक्ट सूचना आपल्याला दिलेल्या आढळतात. आणि कुठेही आपल्याला असं दिसत नाही की स्पेसिफिकली त्याला धर्माच्या अँगलने कन्वर्ट करण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांतर्फे कधी केला गेला. औरंगजेबाने वेळोवेळी हा प्रयत्न केला. औरंगजेबाने 27 वर्ष खर्च केलेत महाराष्ट्र जिंकण्यासाठी, परंतु आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा प्रयत्न करून झाला की जे धर्माच्या अँगलने फूट पाडली पाहिजे, पण तरी देखील त्याला ते यश आलं नाही. याला कारणीभूत मागील पार्श्वभूमी आपल्याला लक्षात येते की शिवाजी महाराजांनी जर तसं केलेलं असतं तर कदाचित त्याला तसं यश आलं असतं.